सासूबाई, आता खेळतच होता तो, पण हे मुळात या निगरगट्ट मुलीकडे माझ्या नातवाला द्यायचंच का? कुणी दिलं? सखू, शेवटचं सांगते, माझ्या नातवाला जर परत रडवलंस ना तर खरंच तुला डाग देईन. त्याला ताप झाला या मुलीचा. सगळं आयुष्य बिघडलं हिच्यामुळे. परत माझ्या नातवाला हात नाही लावायचा, कळलं? काय केलं मी? काय चुकले? आता भजन पण नाही म्हणायचं का? छान खेळत होत ना शंभू बाळ. माझ्या तोंडून सहज तुझं भजन आलं. मुद्दाम नाही केलं रे. अहो पण मला ओरडले. विन्या, काय चाललंय? सखू, भूक लागली असेल ना तुला? अगं मग तू बस ना जेवायला. अहो अशी कशी बसू मी? पुरुषांची पंगत आहे ना. मी बसले तर सासूबाई ओरडतील मला. नाही ग, मला सांग, तुझ्या माहेरी कसे बसायचं तुम्ही जेवायला? मी आणि आप्पा आधी बसायचं. वाटलंच होतं मला. म्हणजे तू आप्पांबरोबर जेवायला बसायचीस कारण तू लहान होतीस की नाही? मग तसं आता इथे या घरात सगळ्यात लहान तूच आहेस की नाही? म्हणून म्हणतीये बस जेवायला. ते बरोबर आहे तुमचं, पण ते माझं माहेर होतं ना, हे सासर आहे. मी कशी बसू? बस सांगते ना, मी सांगते ना तुला, बस जेवायला. रमाई आली तर ओरडेला तुला का बसली नाहीस म्हणून. नाहीतरी किती वेळा म्हणायचं बसतेच, नाहीतर या रागवतील मला. काकू सासू, मला पण वाढा ना. सखू, वा, हेच बघायचं बाकी होतं की ड्युटी आता पुरुषांच्या पंक्तीत जेवायला बसणार की काय? चांगले संस्कार आहेत. शब्दही कमी पडतायत मला. तुला काय बोलावं ना तेच कळत नाहीये. आता तुझ्या आई बापाला जाब विचारणार आहे. अहो नाही ना सासूबाई, मी नव्हते बसणार. यमुनावांचं गप्प बस. तुझी चूक दुसऱ्यांवर ढकलतेस? नाही हो सासूबाई, खरंच नव्हते बसणार. यमुनावांचं म्हणाले म्हणून मी बसले. मी? बाई 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 बाई, असला अगोचरपणा करायला मी सांगेन का?
दिगू, तू इथेच आहेस ना? तू पाहिलंस का, तू ऐकलंस का मी असं काही म्हटलेलं? आमच्या रमाईनं आम्हाला असलं काही विपरीत शिकवलंच नाहीये बरं का. उलट तूच म्हणालीस मला खूप भूक लागलीये आणि आमच्या माहेरी अप्पांसोबत जेवायला बसायचे म्हणून. तरी मी सांगितलं की नको बसूस, रमाई ओरडेल म्हणून, पण नाही, बसलीस हट्टाने. अहो तुम्ही धडधडीत खोटं बोलताय. उलट बोलतेस, हुरमटपणे बोलतेस, माझ्या यमुनाला खोटी ठरवतेस. तुला बरोबर वटणीवर आणते मी. मला सांग, विनूला तूच थालीपीठ खायला घातलंस ना? ते तुला कोणी सांगितलं, यमुनाने की जाऊबाईंनी? मी नाही, स्वतःच्या अकलीनेच खाऊ घातलंस ना त्याला. म्हणजे माझ्या निर्णयाविरुद्धच जायचंय असंच ठरवलंयस का तू? मग मी आता काय आहे ना ते तुला दाखवतेच. उठ, उभी राहा पटकन. आता या सगळ्यांचं जेवण होईस्तोवर सगळ्यांना वारा घालायचा, कळलं? यमुना, पंखा घेऊन ये जा. जा. हो. दे तिच्या हातात. घे, तिथे जाऊन उभी राहा. जा इकडनं. तुम्ही सगळे काय बघत बसलाय? जेवायला सुरुवात करा. नीट वारा घाल, सगळ्यांना वारा लागला पाहिजे.